मुंबई नाशिक महामार्गावरच्या खड्ड्यांनी आणखी एकाचा जीव घेतलाय। शहापूर तालुक्यामधल्या भारंगी नदीच्या पुलाजवळ खड्ड्यामध्ये दुचाकी आदळून झालेल्या अपघातामध्ये ठाणे TDRF पथकामधील जवान विकास गोरे यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। बामणे गावचे रहिवासी असलेले विकास गोरे हे आज सकाळी कर्तव्य बजावण्यासाठी कामावरती निघाले होते। विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी भिवंडीच्या कोहिनूर इमारत दुर्घटनेमध्ये त्यांनी जीवाची बाजी लावली आणि बचाव कार्य केलं। मात्र इतरांचे प्राण वाचवणाऱ्या या जवानाचा जीव महामार्गावरच्या खड्ड्यांमुळे गेलाय। या घटनेमुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त होतीये। महामार्गावरील खड्ड्यांच्या प्रश्नावरती पुन्हा एकदा संताप व्यक्त होतोय। आज आमच्या गावातील विकास गोरे यांचं कामावर जात असताना खड्डा चुकवताना त्यांचा मृत्यू झालेला आहे। आणि तुम्ही जर आमच्या शहापूरमधील रस्त्याची अवस्था बघितली तर खूप दयनीय अवस्था झालेली आहे आणि खूप निकृष्ट दर्जाचं असं काम रस्त्यावर तुम्हाला बघायला मिळेल। मोठे मोठे खड्डे झालेले आहेत आणि असे किती अजून सरकार बळी घेईल याचा विचार करावा। तर ज्या ठिकाणी TDRFच्या या जवानाचा मृत्यू झाला त्याच घटनास्थळावरून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। मुंबई नाशिक महामार्गावर पडलेल्या खड्ड्यामुळे अजून एकाचा बळी गेलेला आहे। आपण जर या ठिकाणी बघितलं तर हाच तो खड्डा आहे ज्या ठिकाणी हा अपघात झालेला। आपण बघू शकतो की हा खड्डा भला मोठा खड्डा या ठिकाणी होता। जरी आता प्रशासनाने या ठिकाणी हा खड्डा पेवर ब्लॉक लावून बुजवलेला, आपण बघू शकतो की हा जो खड्डा आहे तो पेवर ब्लॉक लावून आता बुजवण्यात आलेला असला तरी मात्र या ठिकाणावरून जेव्हा विकास गोरे आपल्या घरातून बाहेर पडला आणि कामावर जाण्यासाठी निघालेला असताना, कर्तव्यावर जाण्यासाठी निघालेला असताना त्याची दुचाकी या खड्ड्यामध्ये आदळली आणि त्यानंतर त्यांनी समतोल जो आहे त्याचा बिघडला आणि आपण एकंदरीत बघू शकतो की लांब वरपर्यंत जाऊन त्याची दुचाकी त्या ठिकाणी पडलेली। डिवायडरला जबर मार बसल्यामुळे त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडलेली आहे। एकंदरीत आपण जर पाहिलं तर हा जो संपूर्ण रस्ता आहे या रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात जागोजागी खड्डे पडलेले आहेत। ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत आणि त्यामुळे नाहक त्रास जो आहे तो वाहन चालकांना या ठिकाणी सहन करावा लागतो। आपण बघू शकतो की हा जो खड्डा आहे हा सध्या खड्डा आपण जर बघितला तर या ठिकाणी या अशा पद्धतीने दगड टाकून या ठिकाणी आणि पेवर ब्लॉक बसून हा खड्डा सध्या जरी बुजवला गेला असला तरी मात्र मुंबई नाशिक महामार्गावरती अनेक ठिकाणी जागोजागी खड्डे पडलेले आहेत। हे खड्डे प्रत्येक वाहन चालकाला असतील किंवा नागरिकांना असतील त्यांचे प्राण घेण्यासाठी हे खड्डे डोके वर काढून आहेत। मात्र प्रशासन झोपेचं सोंग घेत आहे का? किती जणांचा बळी गेल्यानंतर प्रशासन हे खड्डे बुजवणार आहेत असे संतप्त सवाल शहापूरकर विचारत आहेत। अनिल वर्मा, ABP माझा, शहापूर। दरम्यान पावसाळ्याआधीच खड्ड्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी मनसेचे नेते अविनाश जाधवांनी केली तर सरकारला देखील त्यांनी जाब विचारलाय। आज एक तरुण मुलगा आज खड्ड्यात पडून गेला, काल एक महिलेचा मृत्यू झाला, नाशिकमध्ये 4 लोकांचा मृत्यू। सरकार आहे कुठे? आमच्या ठाण्याचे पालकमंत्री आहेत कुठे? आज जर एवढ्या लोकांचा मृत्यू होत असेल आणि तरी सुद्धा जर पालकमंत्र्यांना जाग येत नसेल, सरकारला जाग येत नसेल, बांधकाम मंत्र्यांना जाग येत नसेल तर आम्ही प्रश्न कोणाला विचारायचे की तुम्ही फक्त खासदार आणि आमदार बोलण्याच्याच पाठी राहणार आहात? आज जी काही भिवंडी रोडची परिस्थिती आहे, तुम्ही भिवंडी वाडा रोडला गेलात तर लोक बोटी घेऊन तिथे आंदोलन करतात, पण तरी सुद्धा जर प्रशासनाला जाग येत नाही आणि हा वर्षानुवर्षात लोकांचा हा प्रश्न आहे। माझं नितीन गडकरींना विनंती आहे, तुम्ही मागे म्हटला होतात की भारतातले रस्ते अमेरिकेसारखे बनवणार, अहो श्रीलंकेसारखे बनवा पहिले। अमेरिका खूप लांब राहिली। आमचा आरोप आहे की ज्याला हे टेंडर मिळालंय त्याने की नक्की काम करतो की नाही खड्डे बुजवायचं। तर या सगळ्या संदर्भात रोहित पवार यांनी देखील ट्विट केलेलं आहे आणि आपली प्रतिक्रिया दिली आहे। जवानाचा दुर्दैवी मृत्यू हे अत्यंत दुःखद आहे। याच जवानाने भिवंडी इमारत दुर्घटनेमध्ये देवदूत म्हणून अनेकांचे प्राण वाचवले, पण मुंबई नाशिक महामार्गावरील भ्रष्टाचाराच्या खड्ड्यात त्यांना प्राण गमवावे लागले हे अत्यंत वेदनादायी आहे। या अपघाताची आणि रस्त्याच्या निकृष्ट कामाची सखोल चौकशी करून क्षीरसागर कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा अशी आमची सरकारकडे मागणी असल्याचं त्यांनी म्हटलंय।
तर भिवंडीमध्ये खड्ड्यांमुळे 2 दिवसात हे 2 मृत्यू झालेले आपण बघतोय. सुनीता पाल या महिलेचा देखील याच खड्ड्यांमुळे काल मृत्यू झाला. तर आज जवान विकास गोरे यांचा देखील मृत्यू झालाय. भारंगी नदीचा हा पूल आहे जो आपण बघतोय. या ठिकाणी दुचाकीवरून जात असताना एक भला मोठा खड्डा होता जो जवान विकास गोरे यांना दिसला नाही आणि याच खड्ड्यामध्ये त्यांची दुचाकी आदळली. यामधून झालेल्या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान जवान विकास गोरे यांच्याविषयी अधिकची माहिती आपण जाणून घेऊया. 2019 पासून TDRF मध्ये ते कार्यरत होते. त्यांच्या घरी त्यांची आई, पत्नी आणि 2 जुळ्या मुली आहेत. जुळ्या मुलींचं वय 1 वर्ष 2 महिने इतकं आहे आणि घरी कमावणारे असे ते एकटेच होते. आतापर्यंत सगळ्या महत्त्वाच्या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये त्यांचा सहभाग होता. अत्यंत धाडसी आणि जिगरबाज अशा स्वभावाचे ते होते. बदलापूरमधील महालक्ष्मी एक्सप्रेसचं प्रकरण असेल, इरशाळवाडीमधील तळीय दुर्घटना असेल, या सगळ्या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. मात्र याच जवान विकास गोरे यांचा महामार्गावरच्या खड्ड्यांनी जीव घेतला आहे. पावसाळ्यामध्ये राज्यामधल्या विविध शहरांमधले आणि महामार्गावरचे जीवघेणे खड्डे हा नागरिकांसाठी अत्यंत चिंतेचा आणि संतापाचा विषय बनलाय. खराब रस्ते आणि खड्ड्यांमुळे सतत भीषण अपघात होत आहेत आणि निष्पाप वाहन चालकांना, विशेषतः दुचाकीस्वारांना आपले प्राण गमवावे लागतात. नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे 5 जणांना आपला जीव गमवावा लागलाय. भिवंडीमध्ये सलग दुसऱ्या दिवशी खड्डे अपघातामध्ये 2 जणांचा मृत्यू झाला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.